आजच्या या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर, इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी, विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी, पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावांनो, खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय. तेही शिर्डीमध्ये ही एक आगळीवेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे. मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवण, श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे, आपल्या पक्षाने सुद्धा 17, 18, 19 तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवलं. तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती, श्रद्धा आणि सबुरी. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, महायुतीत सत्तेत आपण आहेत. सत्तेतल्या दोन पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते, तिथं सत्तेत आल्यानंतर पक्षावर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून सबुरीची शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते. कदाचित हेच कारण असू शकतं म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजित पर्व एक नवसंकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला. खरं तर
मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये, पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी बोलत आलेलो आहे. माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या पक्षात यायच्या अगोदरपासून 2012 पासून दादांच्या हाताला म्हणावं का बोटाला म्हणावं, बोटालाच धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमागे निघालो. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार होतो. आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला आमदार केलं. ती 2013 गोष्ट. 2014 महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेसचं सरकार फार फरकाने पडलं आणि त्यावेळेसच्या भारतीच्या सरकार आला. मला माहित नाही माझ्या त्यावेळेस, माझ्यासाठी पक्ष म्हणजे त्यावेळेस दादानी मला माझ्यात काय पाहिलं आणि माझ्यावर विधान परिषदेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी अतिशय कमी वयात माझ्या खांद्यावर टाकली. दादा म्हणूनच हा धनंजय मुंडे अजित पर्वच्या नवसंकल्पाच्या या शिबिरात एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून, 5 वर्षात 2दा मंत्री म्हणून आणि पुन्हा सरकार आले म्हणून तिसऱ्यांदा मंत्री म्हणून या ठिकाणी ताठमानानं उभं राहून बोलू शकतो. ही ताकद दादांची एकदा पाठीमाग उभी राहिली. आता सूरज बोलत बोलत म्हणला की 1-1.5 महिना झालं टीव्हीवर मी, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जिल्हा मी सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. अरे नाम ही नहीं होता तो बदनामी थोडी होती. पण एक निश्चित सांगतो, आदरणीय तटकरे साहेब साक्षीदार आहेत. वारंवार मला त्यांनी शिकवून, एखाद्याला मोल्ड करतो ना तसं करायचा प्रयत्न त्यांनी केला. 2014 विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर 2019 पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल, तुम्ही अध्यक्ष होतात, मी विरोधी पक्ष नेता होतो, दादा आपले नेते होते. 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 वेळेस तशा पडत्या काळात पक्षाच्या हल्ला बोल यात्रेपासून, परिवर्तन यात्रेपासून, शिवस्वराज्य यात्रेपासून 4 यात्रा सत्ता नसताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न आणि त्या प्रश्नावर आवाज उठून आपण 19च्या निवडणुकीला लढलोत. भलेही तेवढं मोठं यश आलं नाही, पण 14 पेक्षा चांगले आमदार या ठिकाणी निवडून आले. हे मात्र निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातील कष्ट घेणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा, हे मान्य करायलाच पाहिजे. आता 19 नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे
पण सांगितला गेला पाहिजे. का सांगितला गेला पाहिजे? अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत, त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात, पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर, साहेब आपण पण साक्षीदार आहात, मी दादांना विनंती केली होती